नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं अजून एका व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। आज वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमा हा सौभाग्याचा सण म्हणून साजरा केला जातो। ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा करतात। पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आपण वडाची पूजा करतो आणि वडाला 7 फेरे मारतो। त्याचबरोबर आजच्या दिवशी आपण सत्यवान आणि सावित्री यांची कथा देखील ऐकतो। तर आज माझी लग्नानंतरची दुसरी वटपौर्णिमा आहे, सो त्यासाठी मी ही लग्नातलीच नऊवारी साडी नेसलेली आहे। कारण बऱ्याच वेळी असं होतं की साड्या नऊवाऱ्या पडून राहतात। सावाऱ्या कशा आपण बऱ्याच फंक्शन्सला नेसतो, पण नऊवारी साडीचा तितका वापर होत नाही। सो म्हटलं आज नेसूया। आणि मोस्टली म्हणजे आता सोशल मीडियावर वगैरे असलेल्या माहितीनुसार वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्याचे जे रंग आहेत, लाल, पिवळा आणि हिरवा, हे रंग नेसले जातात। म्हणून मग पिवळी नेसली। गेल्या वर्षीचा पण ब्लॉग पहा, तेव्हा मी हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसलेली। सो यावर्षी पिवळी आहे। पुढल्या वर्षी नक्कीच लाल रंगाच्या नऊवारी साडीत मी तुम्हाला दिसेन। पूजेचं ताट रेडी केलेलं आहे, ते मी तुम्हाला पुढे डिटेलमध्ये सांगेनच काय काय घेतलं आहे। तर घराजवळ वडाचं छान भलं मोठं झाड आहे, तर तिथे येऊन मी पूजा करते। माझं असं म्हणणं आहे की आपण वडाच्या झाडाजवळच जाऊन त्याची पूजा केली पाहिजे, कारण वडाचं संवर्धन करणं हा याच्या मागचा हेतू असतो। आपण त्याची थोडी पानं घेतो, कारण आपण जे वटसावित्रीचं जे मान देतो त्याच्यासाठी पानं लागतात, पण आपण पूर्णच त्याची फांदी तोडून घरात आणून आपल्या सोयीनुसार करणं मला पटत नाही। त्यामुळे ऑफिसला देखील सुट्टी घेतलेली आहे। इतक्या सुट्ट्या असतात, एखादी सुट्टी आपण आजच्या दिवसासाठी घेऊ शकतो। सो त्यानिमित्तानं सुट्टी घेतलेली आहे आणि वडाच्या झाडाजवळच जाऊन पूजा केलेली आहे। प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धत वेगळी असू शकते, त्यामुळे व्हिडिओमध्ये तुम्ही देखील सांगाल की अरे असं नाही करत, तसं नाही। तर मी कोकणातली सून आहे, सो आमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीनुसार मी आज पूजा करणार आहे। तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। लवकरच 9000 सबस्क्रायबर्स होणार आहेत, तर त्यात तुमचा देखील वाटा असू द्या। चला तर पूजा करूया। वटपौर्णिमेच्या पूजेसाठी काय काय साहित्य घेतलंय ते दाखवते। इथे पाणी आहे, दूध घेतलंय, त्यानंतर साखर आहे, दिवा आहे आणि हा एक मातीचा दिवा घेतलाय जो आपण वडाच्या झाडाखाली लावणार आहोत। धूप घेतलंय प्रसन्न वाटण्यासाठी। इथे हळद कुंकू भरून घेतलंय। त्यानंतर हे ओटीचं आहे आणि नारळ ओटीसाठी, अगरबत्ती, माचीस, फुलं, हार आणि हे ओटीतलंच फूल आहे। इथे खण घेतलेला आहे आणि ओटीत एक फळ आंबा म्हणून आपण ठेवतो, सो आंबा आहे। आणि सत्यवानासाठी हे वस्त्र आहे आणि वडाला धागा बांधण्यासाठी हा धागा आहे। आणि त्यानंतर आपण गणपतीची स्थापना करतो, सो त्यासाठी इथे विड्याचं पान आहे आणि सुपारी घेतलेली आहे। तर असं सगळं ताट हाऊसफुल झालेलं आहे। आणि बाजूचंच ताट तुम्हाला दाखवते। इथे आपली 5 फळं घेतलेली आहेत, वडाच्याच पानावर ठेवायची असतात। केळं घेतलंय, फणस आहे, आंबा आहे, करवंद, जांभूळ आणि हे जे आहे ते सौभाग्याचं असतं, काळे मणी 5, सो ते देखील द्यायचं असतं आणि आपण स्वतः देखील आपल्या मंगळसूत्राला बांधायचं असतं। सो असं काहीसं ताट रेडी केलं आहे आणि या सगळ्या गोष्टी ना झाकून न्यायच्या असतात। सो हे रुखवतीतलंच आहे, तर ते नंतर यूज करेन। 2 काढलेत, बघू दोघांपैकी एक कोणतं तरी वापरेल। पूजा करायला सुरुवात करू। आमच्यासोबत आमच्या घरातलं लाडकं बाळ आलेलं आहे। गेल्या वर्षी ती आली नव्हती, तेव्हा शाळा होती, बिचारी रडत होती। यावर्षी सुट्टी आहे, म्हणजे शाळा सुरू नाही झाली, त्यामुळे ती आलेली आहे। आणि तेजल आहे, आम्ही दोघी आहे। वहिनी यावर्षी नाही आहेत, त्याचं रिझन तुम्हाला काही दिवसांनी सांगेनच। तर आता आम्ही पूजेला सुरुवात करतो आणि आमचं बाळ आम्हाला मदत करणार आहे। पूजा सुरू करण्याआधी आपण पाण्याने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्यावरच ते आपण जे ताट तयार करून आणलेलं आहे ते ठेवायचं आहे। आणि दुसरं जे ताट आहे ते तुम्ही बाजूला देखील ठेवू शकता। तर अशा प्रकारे मांडणी करून घ्या पूजा सुरू करण्याआधी। आणि वडाच्या झाडाला सर्वप्रथम हळद कुंकू लावून घ्यायचं आहे। त्यानंतर दिवा लावायचा आहे। एखादा दिवा देखील चालतो, पण असेल तर तुम्ही 2 दिवा आणि धूप असेल तर तुम्ही धूप देखील लावू शकता, कारण पूजा करताना खूप असं प्रसन्न आणि मंगलमय वाटत होतं धूप लावल्यामुळे।
त्यानंतर आपण जो हार आणलेला असतो तो वडाच्या झाडाला बांधून घ्यायचा आहे. आता धागे भरपूर झाल्यामुळे त्या दोऱ्यांवरच सगळेजण हार बांधतात. सो तसंच आपण हार वाहिलेला आहे. घट्ट अशी गाठ मारून घ्यायची आहे आपण हाराला. त्यानंतर विडा मांडून घ्यायचा आहे. गणपती बाप्पाची जी आपण पूजा करतो त्यासाठी विडा मांडून त्याला हळद कुंकू लावून त्यावर एखादं फूल व्हायचं आहे. प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धत थोडी वेगळी देखील असू शकते. आणि मग वडाच्या झाडाला आपण पाणी घालायचं आहे की असाच खूप खूप मोठा हो आणि छान तुझ्या पारंब्या खूप वाढू दे आणि आम्ही दरवर्षी पूजा करायला येऊ दे. आणि इथे मी ओटी आधी भरून घेतलेली आहे. ओटीचं जे साहित्य आहे ते सर्वात महत्त्वाचं असतं आजच्या दिवसात. तर ते आपण करून नंतर वडाच्या झाडाला पाणी घालतो आहे. भरपूर असं तांब्या भरभरून पाणी घेऊन या जर तुम्ही वडाची पूजा करत असाल तर. त्यानंतर आपण जे दूध आणलेलं असतं पेलाभर दूध ते वाहून घ्यायचं आहे. आणि मग गोड म्हणून साखर आपण आणतो तर ती साखर सगळीकडे पसरून अशी घ्यायची आहे आपण. त्यानंतर आपण ज्या अगरबत्त्या आणलेल्या असतात त्याने वडाच्या झाडाला ओवाळून तिथेच तुम्ही अगरबत्ती रोवून लावू शकता. मी इथे 5 अगरबत्त्या घेतल्या होत्या पूजेसाठी. त्यानंतर वडाच्या झाडाला ओवाळून पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करावी. आणि मग आपण जे वाण आणलेलं आहे ते पहिलं वडाच्या झाडाला ठेवायचं. त्यानंतर आपण तो धागा बांधून 7 फेरे घ्यायचे असतात. तर मी आता इथे पहिलं वाण ठेवते आहे. या फळांमध्ये तुम्ही वेगळी देखील फळं घेऊ शकता पण 5 फळं असणं महत्त्वाचं असतं. आता एखाद्या वडाच्या फांदीला तुम्ही घट्ट असा धागा बांधा आणि रीळ देखील मोठंच आणा म्हणजे कमी पडू नये. भले ते राहिलं तर तुम्ही तिथेच गुंडाळून ठेवू शकता कारण 7 फेरे पूर्ण व्हायला रीळ मोठं लागतं. पूजा पूर्ण झाल्यानंतर असलेल्या सवाशिणींना हळद कुंकू लावून आपण जे वाण आणलं आहे ते देऊन पाया पडायचं असतं. सो आता आम्ही देखील तेच करत आहोत.
छान झाली पूजा, मनोभावे करता आली आणि इथे जागा देखील खूप छान आहे. म्हणजे असं गावी पूजा करतो तसंच वाटतं, दगदग नसते काही, म्हणजे असं सो मस्त वाटलं. आणि आता हे वाण इथे ज्या काही विवाहित स्त्रिया होत्या त्यांना दिले. आता आपण घरी ठेवणार आहोत घरच्या देवाला, त्यानंतर मिस्टरांना देणार, त्यांच्या पाया पडणार. आणि इथे स्वामींचं मठ आहे, तो म्हटलं की जाता जाता आधी मठात एक वाण देऊया आणि मग घरी जाऊया. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मी आज वटपौर्णिमेनिमित्त केलेली तयारी कशी दिसते ते देखील सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.